And we are back for one more video. But today's video is going to be a bit different because first of all, the whole video is going to be in Marathi. तर आता इथून मी मराठीत बोलणं चालू करतो. जेवढं इंग्लिशमध्ये बोलायचं तेवढं बोलून टाकलं, पुरं मराठीत राहणार आहे म्हणून. तर आजचा व्हिडिओ असा डिफरंट आहे का मी आज म्हणजे माझं मत व्यक्त करणार आहे. मी एक पिक्चर पाहिला, ॲनिमेचा पिक्चर. तर त्याच्याबद्दल मी दोन गोष्टी सांगणार आहे. म्हणजे नेहमी असे व्हिडिओ माझे जे राहते ते असे रिॲक्शनवाले असते. म्हणजे ड्रॅगन बॉल मी सध्या पाहून राहिलो, त्याच्यावर माझं रिॲक्शन काय असते, त्याच्यावर माझं मत काय असते ते मी त्याच्यात सांगत असतो. पण आज रिॲक्शन नाही राहणार आहे. म्हणजे मी पुरा पिक्चर पहिलेच पाहून घेतला आहे. कारण रोज कसं असते, मी पिक्चर पाहत असतो, म्हणजे चालू पिक्चरमध्ये तसं रेकॉर्डिंग असते, जे माझं रिॲक्शन असते ते मी यूट्यूबवर टाकून देत असतो. पण आज मी पुरा पिक्चर पहिलेच पाहून घेतला. तर आज मी एक पिक्चर पाहिला. त्या पिक्चरचं नाव आहे नाही ते तो वेगळा आयटम आहे. ते नाही आहे पिक्चरचं नाव. पिक्चरचं नाव आहे माकिया व्हेन द प्रॉमिस्ड फ्लावर ब्लूम्स. पण ह्या पिक्चरच्या नावात अशी गोष्ट आहे का, याच्यात म्हटलं आहे व्हेन द प्रॉमिस्ड फ्लावर ब्लूम्स. पण प्रॉमिस्ड फ्लावर काय प्रॉमिस होतं ना काय, म्हणजे नाही प्रॉमिस तर होतं म्हणा, पण कोणतं फ्लावर होतं आणि काय ब्लूम झालं त्याच्यात थोडंसं मला काही त्या पुऱ्या पिक्चरभर मला काही समजलं नाही. एक प्रॉमिस होतं, बरोबर आहे, पण अच्छा म्हणजे ते प्रॉमिस जेव्हा होऊ शकते. कारण माझ्या आत्ता बोलता माझ्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडला. तर एंडिंगपर्यंत तुम्हाला समजून जाईल का काय प्रकाश पडला. तर आता तुम्ही जर पिक्चर तो पाहिला नसन तर पहिले मी त्याची एक गोष्ट सांगून देतो, म्हणजे ब्रीफमध्ये सांगून देतो का तो पिक्चर काय आहे, कसा आहे वगैरे. आणि जर तुम्ही तो पिक्चर पाहिला असन, तुम्हाला त्याची स्टोरी माहीत असन, तर डायरेक्ट मी जे त्याच्याबद्दल पुढं बोलणार आहे, स्टोरी म्हणजे समरी सांगितल्यानंतर जे बोलणार आहे, डायरेक्ट ते तुम्ही जाऊन ऐकू शकता. तर एक इथं टाईम स्टॅम्प दिला राहीन मी, खाली कुठंतरी इथं ठेवला राहीन. तर त्या टाईमवर जाऊन डायरेक्ट तुम्ही माझं डिस्कशन म्हणजे जे एक्सप्लेनेशन किंवा माझं मत, माय थॉट्स, ते डायरेक्ट तुम्ही पाहू शकता त्याच्यावरचे. तर चला आता आपण येऊ पिक्चरच्या डिस्कशनवर. तर झाली हे स्टोरी इथपर्यंत. 1 घंट्याचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे. माहीत नाही हे कट करू किती कट होईल तर कुठपर्यंत, पण अर्ध्या घंट्याची तर होऊनच जाईन म्हणा, कारण लय लंबी स्टोरी सांगितली मी. तर 1 घंटा झाला व्हिडिओ चालू करून मला, म्हणजे लय लंबी झाली आहे. तसाच लय लंबा होणार आहे 40 मिनटाचा, कारण अजून जर 10 मिनटं तरी बोलतो म्हटलं याच्यावर तर अजून लंबा होऊन जाते. तर आपण येऊन जाऊ आता थोडंसं याच्यावर डिस्कशनवर. डिस्कशन. तर पहिली गोष्ट म्हणजे पिक्चर तर लय चांगला आहे, मला लय आवडला, लय खतरनाक पिक्चर. पहिले म्हणजे वाटलं होतं का असं रोमॅन्टिक वगैरे राहीन, कारण आतापर्यंत जे इमोशनल पिक्चर पाहिले आहे मी सगळे रोमॅन्टिकच पाहिले आहे. पण हा रोमॅन्टिक नव्हता, रोमॅन्टिकच्या साईडवर नव्हता. हे म्हणजे लाईफचं मिनिंग, आपण जे जगतो ते, आणि आपल्याला जे लोक येते आपल्या जीवनात, ते त्यांचं महत्त्व काय असते आपल्याला, त्याच्यावर होता मेन म्हणजे तो पिक्चर. रोमॅन्टिक नव्हता ते काहीच. त्याच्यात एक पॅरेंट म्हणून, तुम्ही पॅरेंट कसे आहे, एका मुलाच्या म्हणजे लेकराच्या जीवनात पॅरेंटचा काय रोल असते, पॅरेंटच्या जीवनात लेकराचा काय रोल असते, त्याच्याबद्दल होता तो पिक्चर. मुख्य जे त्याचा कोर हे होता, कोर मुद्दा त्याचा जो मेन मुद्दा होता तो हे होता का पॅरेंट आणि याचं रिलेशनशिप, लेकराचं रिलेशनशिप पॅरेंटसोबतचं. आणि जो त्याच्यातून शेवटी मेसेज भेटते आपल्याला, तो मला लय खतरनाक वाटला. कारण जेव्हा म्हणजे मेन म्हणजे त्या सीनमध्ये एवढं मस्त म्हणजे ते सीन वाटलं का, जेव्हा तो जेव्हा त्या डिटा आणि ते जे लहान पोरगी राहते त्याची, तेव्हाला जो सीन राहते, तेव्हा तो म्हणते का मला मोठं माझ्या आईनं केलं म्हणते तुझ्यावर प्रेम करासाठी. ते लय. आणि त्याच्यानंतर आहे का मी माझ्या पोरीले मोठं करीन म्हणते, आणि त्याच्यानंतर ते पोरगी ज्याच्यासोबत तिले कनेक्शन हे होईन म्हणते, त्याच्यासोबत ते चांगल्यानं जगन वगैरे असं.
कारण कसं आपल्याला पाहायला भेटते का युजली काय करते पॅरेंट्स तेवढे हे नसतात. पॅरेंटले वाटते का नाही माझ्या लेकरानं असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. कारण पॅरेंटचा रोल काय असते एका लेकराच्या जीवनात. आणि अजून एक गोष्ट, पुऱ्या पिक्चरभर इले वाटत असते का हे कुठंतरी कमी पडू राहिली त्याच्या माकिया कुठंतरी कमी पडू राहिली एरियलची काळजी घ्यायसाठी. एक सीन असा येते का एरियल म्हणते का मी तुझी काळजी घेईन. अरे हो, ते सांगितलं ना प्रॉमिसवाला, ते रात्रीचा पावसाचा सीन, ते जे प्रॉमिस राहते का मी कधी रडणार नाही म्हणते आणि तो प्रॉमिस करते का मी तुझी काळजी घेईन म्हणते. अरे हो, एक सीन आहे. त्या सीनमध्ये जेव्हा तो मरून जाते ना तेव्हा हे बाहेर निघते, शेतात जाते आणि मग ते शेवटी म्हणते का पिक्चरच्या शेवटी का मी प्रॉमिस तोडून राहिली म्हणते, मला रडायचं आहे म्हणते. बम अशी खतरनाक रडायला लागते. मी खतरनाक रडायला लागलो होतो त्या सीनमध्ये. लय लय इमोशनल सीन, लय सही. Promise me? Your mother has to break her promise. म्हणजे ते इमोशन एकदम तुम्ही पिक्चर पाहिल्यानंतर पुरा पिक्चर पाहून झाल्यावरच ते इमोशनल वाटणं. नुसतं ते एकटं सीन पाहिलं तर तुम्हाला बिलकुल काहीच नाही वाटणार आहे. पुऱ्या पिक्चरवर बेस्ट, पुरं इमोशनल असं एकदम असं दाटून येते एकदम अंदरून. तर अशी गोष्ट आहे ते. तर आपण पॅरेंटच्या रोलवर होतो. तर पॅरेंटचा रोल जो आहे लेकराच्या जीवनातला तो कसा असायला पाहिजे. कारण पॅरेंट जे आहे ते ठीक आहे, पॅरेंट आपल्याला जन्म देते, आपले आईबाबा जे आहेत ते आपल्याला जन्म देते. आणि मेन गोष्ट म्हणजे एरियलने तर जन्मही नव्हता त्यालाही ना, ते तशीच त्याला उचलून म्हणजे ते त्याची आई म्हणजे अंदरून जे आहे त्याला लहानपणी वाटत जरी होतं ते त्याची आई आहे म्हणून, पण जसा जसा तो मोठा झाला तसं तसं त्याला वाटत राहिलं का ते माझी आई कमी आहे म्हणून. कारण ते जेनेटिकली त्याचं ते थोडं हे निर्माण झालं वेगळं. आणि मग तो कसा टीनेजमध्ये ते राहते ना का बा मी तुझ्या ऐकत नाही वगैरे असे भांडणं, तर त्याच्यामुळं अजून ते डिस्टन्स त्यांचं वाढत गेलं. तर मला असं वाटते का जे पॅरेंटचा रोल असायला पाहिजे एका लेकराच्या जीवनात तो कोणता कंट्रोल कारण नंतर तिलाही समजलं का एक पॅरेंट कसा असायला पाहिजे म्हणून. जेव्हा तो तिला सोडून गेला आणि शेवटी जेव्हा ते त्याला भेटायला आले तर कारण हे पूर्ण लाईफवरच होता. कारण त्याची लाईफ जे आहे ते अशी लय लंबी राहते. त्याच्या लाईफमध्ये लय सारे असे ह्युमन्स येऊन जाऊन मरून जाईन, म्हातारे होऊन मरून जाईन, तरी ते ऑर्फ जे लोक आहे ते जिवंतच राहणार आहे लंबे. कारण शेवटी जेव्हा ते जाते निघते तिथून याच्या घरून, मेल्यानंतर एरियल मेल्यानंतर जेव्हा ते निघते तिच्यासोबत जो असते तो दुसरा ऑर्फ असते. तो म्हणते का चाल म्हणते आता एक नवीन कॅरेक्टर शोधासाठी ज्याचं मरण तू पाहिशील म्हणते. आणि ते निघते मग असे बैलगाडीवर जात राहते. तर एक लाईफचं जे मिनिंग आहे त्याच्यावर हा पिक्चर आहे. थोडंसं पॅरेंट आणि चाइल्डच्या रिलेशनशिपवर तर आहेच, पण लाईफच्या एका मिनिंगवर हे आहे. आणि पॅरेंटचा किती भाग त्या मुलांच्या लाईफवर राहायला पाहिजे, किती पॅरेंटला हक्क आहे त्या मुलांना सांभाळायचा किंवा मुलांवर म्हणजे मुलांची काळजी घ्यायचा. मला बोलता कोण नाही राहिलं, मला माझे विचार नाही मांडता येऊ राहिले. मी म्हटलं इंग्लिशमध्ये मला कठीण जाईन म्हटलं माझे विचार मांडणं, मला मराठीत विचार नाही मांडता येऊ राहिले. काय माणूस आहे रे बा, मी कसे व्हिडिओ बनवणार आहे माहीत नाही पुढं चालून, पण होईन म्हणा, मला प्रॅक्टिस होईन व्हिडिओ बनवायची, होईन. एक तर मी पिक्चर पाहत होतो तेव्हा माझ्या मनात एवढे विचार आले होते. मी म्हटलं एवढे मस्त विचार येऊ राहिले, म्हटलं काय मस्त व्हिडिओ बनवीन म्हटलं, 10-15 मिनटाचा तरी होईन म्हटलं व्हिडिओ. बम लोक पाहिन म्हटलं, बम लोक तारीफ करून म्हटलं. आता विचार करू राहिलो, आता मनात एक विचार नाही येऊ राहिला, मला शब्दात मांडता नाही येऊ राहिले माझे विचार. काय माणूस आहे मी तर असं आहे ते पॅरेंटचा जो रोल असते लेकरायच्या. पुन्हा ते एकच एक गोष्ट म्हणून राहिलो मी, तुम्हालाही बोर होतच आणि म्हणत असं काय मॅट माणूस आहे, पुन्हा एकच एक गोष्ट म्हणून राहिला.
बॅक टू द स्टोरी, बॅक टू द मेन मुद्दा. तर मला जे आहे ते एरियलची गोष्ट पटली. एरियलनं काय म्हटलं होतं का पॅरेंटनं काळजी घ्यायला पाहिजे आपल्या लेकराची आणि त्याच्यानंतर लेकराला त्याच्या चॉईसवर सोडून द्यायला पाहिजे. पॅरेंट कसा असते, लेकराला फक्त सपोर्ट करायसाठी असते. हां, हे बरोबर आहे का, लेकरं चुकू शकते म्हणून, कोणत्या चुकीच्या मार्गावर लागू शकते, पण पॅरेंटचा रोल काय असते का त्याला सांगणं का बाबू हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे फक्त सांगणं. आणि त्याच्यानंतर ते लेकरावर सोडून द्यायला लागते का लेकरानं काय केलं पाहिजे. कारण ज्या जगात हे जगलेले असतात, पॅरेंट्स जे असतात ते ज्या जगात जगलेले असतात, त्या जगात जे लेकरं आहे ते जगत नाही. पॅरेंट्स जेव्हा लेकरं होते, ते स्वतः जेव्हा लेकरं होते त्याचं जग वेगळं होतं. त्याच्या वेळेसचं टेक्नॉलॉजी वेगळी होती, लोक वेगळे होते. तेव्हा कसे लोक होते, काय होते, त्यांनी कोणतं जग पाहिलं, ते पूर्ण तेवालं जग आता नाही राहत. आताचे जे लेकरं आहे त्याचं जग वेगळं आहे. त्याच्या शाळेत काय होते आणि पॅरेंट्स जेव्हा शाळेत होते त्यांच्या शाळेत काय झालं, वेगवेगळ्या गोष्टी. म्हणून लय असं म्हणजे जमीन आसमानाचा फरक असते दोन जनरेशन. आपण ते जनरेशन गॅप म्हणतो ना, तसं लय जमीन आसमानाचा फरक राहते. म्हणून पॅरेंट असं म्हणू नाही शकत का हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे कर, हे नको करू, नाही. कारण त्यांचं जे हे परसेप्शन असते ते सगळं आलेलं असते त्यांच्या जगण्यावरून, त्यांच्या एक्सपिरियन्सवरून, ते जे एक्सपिरियन्स करतात त्याच्यावरून. आणि त्याच्यानंतर लेकरं जे आहे ते वेगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करतात. आणि लेकरंच काय, प्रत्येक जगातला प्रत्येक माणूस वेगवेगळ्या गोष्टी. आता मी इंडियामध्ये राहतो, तर मी जे एक्सपिरियन्स करून राहिलो इंडियामध्ये, मी इंडियाच्या शहरात राहतो, तर इंडियामध्येच जे शहरातले लोक आहे, जे गावातले लोक आहे, वेगळा एक्सपिरियन्स घेते. जे पुण्यातले लोक आहे, जे अमरावतीतले लोक आहे, जे नागपूरचे लोक आहे, जे मुंबईचे लोक आहे, जे अजून कुठचे लोक आहे, वेगवेगळ्या ह्याच्यातले वेगवेगळे लोक आहे. आता वेगवेगळे सगळे एक्सपिरियन्स आपापला करत राहते. पुण्यातल्या लोकायले वेगळा प्रॉब्लेम, मुंबईतल्या लोकायले वेगळा प्रॉब्लेम, तिथच्या दोन्ही ठिकाणच्या लोकायले राहते का लय गर्दी आहे, लय ट्रॅफिक आहे. इकडं काहीच नाही राहत. जे गावातले लोक राहते त्याला तर ट्रॅफिकचा काही, ट्रॅफिक म्हणजे काय तेही नाही समजत. असं गावातल्या लोकायले ट्रॅफिक त्यानं जीवनात कधी पाहिलं नसन. जे गावात राहते त्याचा शेतीचा वेगळा प्रॉब्लेम, शेतकरी तिकडं, त्या मुद्द्यावर काही जात नाही मी. त्याचे प्रॉब्लेम यायले शहरातल्या लोकायले नाही समजत राहीन. शहरातले जे शेतकरी आहे, याचे नातेवाईक वगैरे जे शिफ्ट झालेले आहे त्याला थोडासा समजन, पण जे पूर्ण लहानपणापासून जे शहरात मोठे झाले आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही समजून त्याचा. जे गावातले लोक आहे त्याचा. इकडं जे ॲक्टर वगैरे आहे त्याचे वेगळे प्रॉब्लेम, जे शिक्षक आहे त्याचे वेगळे प्रॉब्लेम, जे अजून कोणत्या प्रोफेशनमध्ये आहे त्याचे वेगळे. प्रत्येक प्रोफेशनचे वेगळे, प्रत्येक म्हणजे जॉग्राफिकल एरियाचे वेगवेगळे, प्रत्येक गावातले वेगळे प्रॉब्लेम, प्रत्येक शहरातले वेगळे, प्रत्येक स्टेटचे वेगळे प्रॉब्लेम, प्रत्येक कंट्रीचे वेगळे प्रॉब्लेम. आपापले सगळे जे प्रॉब्लेम असते प्रत्येकजण एक्सपिरियन्स करून ते मोठा होत असते. आणि कोणत्याच दोन माणसाचा एक्सपिरियन्स सारखा नाही राहत. म्हणून त्या एक्सपिरियन्सचा प्रभाव जो आहे तो आपल्या विचारावर पडत असते. म्हणून पॅरेंट्स जर म्हणत असन का नाही हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे कर, हे नको करू, ते चुकीची गोष्ट आहे. हां, म्हणजे मी असं नाही म्हणून राहिलो काय एकदम जे वाईट गोष्टी आहेत तेच करायला लागा म्हणून. आता चोरी करणं चुकीचं आहे ते आहे, कारण कोणाला जर त्रास होत असन तर ते चुकीचीच गोष्ट आहे. हे कोणत्याच गोष्टीत बरोबर आहे नाही. ते म्हणजे दगडात कोरलेली जे रेघ म्हणतात, दगडात लिहिलेलं आहे असं काहीतरी आहे ते म्हण. हां, तर तसं आहे ते. कारण काही काही अशा गोष्टी असतात जे आहे चुकीच्या आहे आणि काही अशा गोष्टी असतात जे बरोबर आहे. तुम्ही त्या गोष्टी असं नाही म्हणू शकत का नाही हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे. कोणावर प्रेम करायचं असन तर प्रेम करणं हे चांगली गोष्ट आहे, कोणाचा राग करणं हे वाईट गोष्ट आहे. हे सत्य आहे. हे कोणीही असा तुम्ही जगात कोणताही गावातला मनुष्य असो का शहरातला असो, इंडियातला असो का अमेरिकेतला असो, साऱ्यासाठी हे गोष्ट लागू होते का प्रेम करणं चांगली गोष्ट आहे, राग करणं चुकीची गोष्ट आहे. कोणताही एक्सपिरियन्स घेतला असो. कारण जो राग करते, जे आता युद्ध वगैरे होत राहते त्याच्यावर जे सफर करतात ते लोक, ज्यांच्यावर अटॅक झालेला असते किंवा जे लोक अटॅक करतात, दोघांनाही माहीत आहे का वॉरचा काय प्रभाव पडते म्हणून. दोन्हीकडचे लोक हे होते, तर ते चुकीची गोष्ट आहे.
आणि प्रेम केलं तर चांगली गोष्ट आहे, मस्त पीसफुली राहू शकतात लोक. आता काही लोकांना प्रेमही सहन नाही होत, तर त्याच्यात आपणही काही करू नाही शकत, कारण त्याला प्रेम भेटलेलं नसते लहानपणापासून, म्हणून त्याला प्रेमापासून दुसरे लोक प्रेम करून राहिले त्याच्यापासून प्रॉब्लेम राहते. तर तो वेगळा मुद्दा आहे. तर असं म्हणून राहिलो का, आपापल्या एक्सपिरियन्सनुसार आपण जगत असतो म्हणून. आणि हां, तर मी या मुद्द्यावर बोलून राहिलो, मी मुद्द्यापासून कुठं भटकून जातो मलाही समजत नाही. तर असे काही गोष्टी आहे का ज्या चांगल्या आणि वाईट आहे, ते फंडामेंटली चांगल्या आणि वाईट आहे, त्या गोष्टी चेंज नाही होऊ शकत. पण ज्या बाकीच्या गोष्टी आहे, समजा आता दुसऱ्या शहरात जाऊन अभ्यास करणं हे झालं, कोणत्या दुसऱ्या धर्माच्या पोरीवर प्रेम करणं वगैरे ते झालं, तर त्या गोष्टी ज्या आहे त्या चेंज होतात आपापल्या एक्सपिरियन्सनुसार. काही ठिकाणी ते ठीक आहे, काही ठिकाणी त्या नाही आहे. आता तुमच्या पॅरेंट्ससाठी त्यांच्या वेळेस जे टाईम होता त्यावेळेस, आता समजा ते पॅरेंट्स गरीब वगैरे काही असणार, तर त्यांच्याकडं पैसा नसन बाहेर कुठं जायसाठी शिक्षणासाठी, तर त्याच्यामुळं ते घरची परिस्थिती नव्हती म्हणून ते गावातच शिकले असन किंवा थोडंसं शहरात जाऊन शिकले असन. आणि तुम्ही म्हणत असाल का नाही बा मला अमेरिकेला जाऊन शिकायचं आहे, तर पॅरेंट्स जर म्हणत असाल का नाही ते चुकीची गोष्ट आहे, आम्हाला सोडून कसं काय जाऊ शकतं, तर तुम्हाला सोडून जाऊ शकतं म्हणजे तुमची तेव्हा परिस्थिती नव्हती म्हणून तुम्ही गेले नाही. आता परिस्थिती आहे, तुम्ही एवढी मेहनत केली आहे, तुम्ही तुमच्या लेकरासाठी तेवढं करू शकता. तुमचं ते काय म्हणते हे आहे म्हणजे कर्तव्य आहे. कारण लेकराला वाढ करणं, लेकराची काळजी घेणं, त्याला वाढवणं, त्याला नर्चर करणं, ते एका आईबाबाचं कर्तव्य आहे. तर ते तुम्ही करायला पाहिजे. जर तुमच्यात जर हे असन तर म्हणजे कॅपॅसिटी असन तर, नसन तर अशी काही जबरदस्ती नाही आहे का पाठवलंच पाहिजे म्हणून बाहेर अभ्यास करायसाठी. आणि असं का आता समजा कोणाला लेकराला कोणत्या अभ्यास करायचाही नाही आहे, कोणतं आर्ट्स करायचं आहे, जे फाईन आर्ट असते, ड्रॉइंग करायचं आहे, ड्रामा करायचा आहे, पिक्चरमध्ये जायचं आहे. श्रीमंताचे लेकरं काहीही करू शकते, त्याच्याजवळ बक्कळ पैसा राहते म्हणून. पण थोडंसं मिडल क्लासचा प्रॉब्लेम राहते का बा माय लेकरू, कारण आता जे इंजिनिअरिंग, डॉक्टर, UPSC MPSC याच्यात सगळे लागलेले आहे. तर म्हणजे घरी सांगितलं का नाही बा मला आर्टिस्ट बनायचं आहे, पेंटर बनायचं आहे, कोणी म्हणते मला ऑथर बनायचं आहे, पुस्तकं लिहायचे आहे, घरचे म्हणते काय आले पडतं म्हणते याच्यात, काही पैसा आहे का म्हणते याच्यात, काय पोरगी कोण देणार आहे म्हणते, नोकरी बिक्री कर म्हणते चांगली, गव्हर्नमेंट जॉब लागली तेव्हा कुठं पोरगी भेटन म्हणते लग्न करायसाठी. म्हणजे काय अर्थ काय आहे याच्यात. जर मी जीवनात सुखी नाही राहीन तर लग्न करून काय भेटणार आहे, सुख भेटणार आहे का लग्न करून? ठीक आहे, क्षणभराचा आनंद भेटून जाईन, मी असा सकाळी 10 वाजता जाईन, संध्याकाळी 6 वाजता घरी येईन, पण तेवढा जो दिवसभराचा टाईम आहे तेव्हा तर मला पुरं दिवसभर टेन्शन राहीन. आणि संध्याकाळी मग घरी आल्यावर त्या टेन्शनचा मी घरी पुरा माझे मनात पुरं भरलं दबलं राहीन, ते सगळं घरी आल्यावर यायच्यावर निघन घरच्याईवर. तर ते प्रॉब्लेमॅटिक गोष्ट नाही आहे काय. म्हणून जीवनात माणसानं तेच करायला पाहिजे जे त्याला स्वतःला करायचं आहे. तेच म्हटलं आपल्या भाऊनं, एरियलनं तेच म्हटलं का हिचं ज्याच्यासोबत कनेक्शन होईन म्हणते. आणि असं नाही आहे का एरियलचं असंच म्हणणं नाही आहे का ज्या पोरासोबत कनेक्शन होईन त्याच्यासोबत लावून देईन म्हणून. पण त्या वाक्याला आपण अजून ब्रॉड पद्धतीनं हे समजू शकतो का जे कनेक्शन तिचं ज्याही गोष्टीसोबत आहे, म्हणजे तिला कुठं जायचं आहे, काही करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी हा सपोर्ट करान बा, असंही त्याचा एक वेगळा अर्थ आपण काढू शकतो. मला अचानक ते हे आठवलं, इंस्टाग्रामवर रील्स असते, त्याच्यात कमेंटमध्ये एक कमेंट राहते, लेखक को क्या कहना था, कवी को क्या कहना था. तसं मी असा घुसू त्याच्यातून अर्थ काढून राहिलो माझ्या व्हिडिओ बनवासाठी, माझ्या व्हिडिओ लंबा करायसाठी. कारण गोष्ट एवढी मोठी सांगून दिली, एक्सप्लेनेशन तर काही झालं पाहिजे त्याच्यावर. त्याच्यात कटकट करू किती लहान होईन एक्सप्लेनेशन माहीत नाही. ज्या मुद्द्यावर बोलू राहिलो मी तो मुद्दा एकच मुद्दा आहे, त्याच्यावर मला लय लंबा करायचा आहे. 100 शब्दात उत्तरे लिहा, नाही निबंध लिहा 200 शब्दात. मला निबंध लिहायचा आहे म्हणून मला लंब करत राहायचं आहे ते. तर अशी गोष्ट आहे. मग तर तो मुद्दा असा होता का आपल्याला आपल्या लेकरायला जे करायचं आहे
ते करू द्या. जसं त्याला जगाचं आहे जगू द्या. तुमच्या वेळेस जे तुम्हाला योग्य वाटलं ते तुम्ही केलं. आता म्हणजे तुमच्या वेळेस जे तुम्हाला योग्य वाटलं म्हणजे परिस्थितीनुसार ते तुम्हाला करायला भेटलं नाही भेटलं तो वेगळा मुद्दा आहे. कारण तेव्हा तुम्ही म्हटलं असं का नाही बा परिस्थिती नाही आहे म्हणून आपण हे नाही करावं. तेव्हाचं जग वेगळं होतं. तेव्हा मोर फॅमिलीवर फोकस्ड सोसायटी होती तेव्हा. कारण तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हते, इंटरनेट नव्हतं. म्हणून तुम्हाला हे सोबत राहासाठी कोण होतं तर तुमची फॅमिली, तुमच्या आजूबाजूचे लोक. तुमच्या कॉलनीमध्ये राहत असाल तर कॉलनीत गावातले लोक यायले पुरं गावच होतं ते सोबत राहासाठी. त्याच्यातच जे काही होत होतं ते सगळं हे होत होतं. म्हणजे आपल्या घरच्यासारखे लोक होते असे जवळ आजूबाजूचे. नेबर्स म्हणतो आपण, फॅमिली मेंबर्स म्हणतो, फ्रेंड्स वगैरे जे काही आहे. तर तेवढंच तुमचं जग होतं. पण आता कसं, आता सगळ्याच्या हातात मोबाईल, लहान लहान लेकराच्या हातात मोबाईल आले आहे. इंटरनेट एवढं पसरलं आहे. वेगवेगळे ॲप्स आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप नाही, इंस्टाग्राम, रेडिट वगैरे सगळे एवढे सारे ॲप्स आहे वेगवेगळ्या लोकांसोबत कनेक्ट व्हायसाठी. डेटिंग ॲप आहे. तर कुठचे नवीन नवीन मित्र बनू राहिले, नवीन बाहेरचे लोक भेटू राहिले, कनेक्शन वाढून राहिले. तर तुम्ही असं नाही म्हणू शकत का बा नाही बा आम्ही तुझी प्रायोरिटी असलो पाहिजे, तुझी आईबाबाची काळजी घेतलीच पाहिजे काही झालं तरी. तर असा प्रेशर लेकरावर नाही टाकू शकत. हां, लेकराची जर इच्छा असन स्वतःच्या मनानं तर ते आईबाबाची काळजी म्हणजे आईबाबाची काळजी घेणं ते प्रायोरिटी म्हणजे आहे. ते तर आहेच म्हणा, पण ते जबरदस्ती नसली पाहिजे का बा नाही तुझ्या आईबाबानं जन्म दिला ना तर आता तू ते मरेपर्यंत तुला त्याची काळजी घ्यावं लागेल अशी म्हणजे ते जबरदस्ती नाही आहे. कारण त्याच्या मागचं कारण एक चांगलं कारण आहे माझ्याजवळ, सांगतो मी. ठीक आहे, थोडंसं मला विचार करू द्या, त्याला शब्दात तसं फॉर्म करू द्या सेंटेन्समध्ये, मग मी सांगतो. One eternity later. हां, तर त्याचं कारण असं आहे का माझ्याजवळ काही कारण नाही आहे. म्हणजे मला असं म्हणजे आता मी जे एक्सपिरियन्स केला आहे लहानपणापासून तर आतापर्यंत त्याच्यावरून माझी थॉट प्रोसेस तशी झाली आहे. आता तुम्हाला जर त्याचं कारण सांगायचं झालं तर माझी पुरी जर्नी सांगा लागेल लहानपणापासून. म्हणजे जेव्हापासून मला आठवते, जेव्हापासून मी माझा स्वतःचा विचार करायला लागलो आहे. म्हणजे मी विचार करू शकत आहे स्वतःचा. म्हणजे स्वतः इन्फ्लुएन्स नाही होत आहे मी कोणत्या गोष्टीपासून, बाहेरच्या गोष्टीपासून वगैरे. मी स्वतः विचार करायला लागलो आहे. असा स्वतःच्या मुद्दे मांडायला लागलो आहे. तुम्ही समजू शकता मी काय बोलू राहिलो जर तुम्ही स्वतः विचार करत असणार तर अशी गोष्ट आहे ती. असं नाही म्हणून राहिलो का नाही बा तुम्ही आईबाबाला सोडूनच द्या, फेकून द्या एकदम, असं नाही. तर आईबाबांनी काळजी तुमची घेतली आहे. तुम्हाला जर वाटत असेल का तुमची जबाबदारी आहे म्हणून त्याची काळजी घ्यायची तर तुम्ही त्याची काळजी घेऊ शकता. कारण अशी जबरदस्ती नाही आहे का तुम्ही त्यांची काळजी घेतलीच पाहिजे. कारण तुमची मग पुढं चालून एक फॅमिली बनणार आहे, तुम्ही लग्न करणार आहे, तुम्हालाही लेकरं होणार आहे. मग शेवटी एक प्रायोरिटीचा विषय येते का ते फॅमिली चूज करायची का हे. कारण तुम्ही जगू शकता, असे सगळे सोबत घेऊन जगू शकता. पण गोष्ट काय, काही सिच्युएशन्स असे जीवनात येणार आहे का तुम्हाला चूज करावं लागेल का हे करायचं का हे करायचं. तुमची आई म्हणन का नाही मला इथं हे करायचं आहे, आणि तुमचं लेकरू म्हणन का नाही मला इथं हे करायचं आहे. मग तुम्हाला दोघापैकी एक, कारण तुम्ही दोन्ही चूज नाही करू शकणार त्यावेळेस, तर तुम्हाला दोघापैकी एक. मग तुमची प्रायोरिटीज, मग तुम्ही जर लेकराला चूज केलं तर आई म्हणून झालं गेला बहकला म्हणते माझ्या लेकरू. आणि तुम्ही आईला चूज केलं तर मग लेकराचा अजून प्रॉब्लेम का नाही व असं तसं माय बाबा माई आई अशी आहे तशी आहे. तर असं होत असते. म्हणून आपल्या प्रायोरिटीज आपल्या स्ट्रेट पाहिजे. तुमचं जर तुमचं लेकरू म्हणून प्रायोरिटी असन तसं तुमची प्रायोरिटी तुमचं लेकरूच असलं पाहिजे. कारण तुम्ही त्याला जन्म दिला आहे ना, त्याची सगळी जबाबदारी तुमची आहे. तुमचे जे आई बाबा आहे ते प्रायोरिटीच्या लिस्टवर सेकंडमध्ये येते. तुमचा जे पार्टनर आहे, आता तुम्ही पोरगी असन तर तुमचा पोरगा असन पार्टनर, नाही तर आता बाकीच्या गोष्टी चालू आहे. तर मी काही असं म्हणून नाही राहिलो का पोरगा आहे तर पोरगी आहे, पोरगी आहे तर पोरगा आहे, असं नाही. तर तुमचा जो पार्टनर, लाईफ पार्टनर आहे तो फर्स्ट प्रायोरिटीवर येते. कारण तुम्ही स्वतः त्याला चूज केला आहे. आता अरेंज मॅरेज असन तर ते मी काही सांगू नाही शकत मला त्याच्याबद्दल. पण लव्ह मॅरेज जर असन, प्रेम असन तुमचं तुमच्या पार्टनरवर, अरेंजमध्ये कुठं असते मला प्रेम, मी असं नाही म्हणून राहिलो का सगळीकडेच नसते म्हणून. तर गोष्ट अशी आहे का तुम्ही तुमचा पार्टनर जे आहे ते तुमची सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. कारण तुम्हाला तुमची आता बाकीची उरलेली संपूर्ण जिंदगी आहे जे त्या पार्टनरसोबत जगाची आहे. तुमचे आईबाबा येणार आहे, म्हणजे येणार नाही आहे,
आहे पहिलेच, तर तुमचे आईबाबा तुम्हाला मधात सोडून चालले जाईन असं नाही आहे का तुम्ही मरेपर्यंत तुमचे आईबाबा तुमच्यासोबत राहणार आहे. म्हणजे कधी कधी होऊ शकते म्हणा तुम्ही जर लवकर गेले तर, काही सांगता येत नाही. पण सांगू राहिलो म्हणजे जनरली जे असते तुमचे आईबाबा तुमच्या पहिले चालले जाईन. तुमचं लेकरू आहे तो नंतरपर्यंत राहणारच आहे. तुमच्या लेकराले तुम्हाला स्वातंत्र्य द्यास लागन, कुठं त्याला बाहेर जायचं असन शिकाले किंवा काम करायसाठी, का काही जॉब वगैरे करायसाठी, नाही तर स्वतःची काही हे करायचं असन, म्हणजे त्याला त्याचंच काही डेव्हलपमेंट स्वतःचं करायचं असन, त्याला बाहेर पडायचं असन घरातून, त्याला जायचं असन अमेरिकेत शिकासाठी, तर त्याला जाऊ द्या लागन तुम्हाला. तुम्ही काही त्याला थांबवू नाही शकत. जसं मी आतापर्यंत सांगितलं का आई बाबा आपल्या लेकराला थांबवू नाही शकत म्हणून, तर तुम्ही तुमच्या लेकराला थांबवू नाही शकत. ते सेम अप्लाय होते का तुम्ही जर तुमचे आईबाबा तुम्हाला नाही थांबवू शकत, तर तुम्ही आईबाबा झाल्यावर तुम्ही तुमच्या लेकराला थांबवू नाही शकत. बरोबर आहे. म्हणून शेवटी तुमच्याजवळ कोण राहते? तुमचा लाईफ पार्टनर. म्हणून कोणत्याही गोष्टीत पहिले प्रायोरिटी असली पाहिजे का लाईफ पार्टनर जे आहे ते पहिली तुमची प्रायोरिटी असली पाहिजे. कोणत्याही गोष्टीत काही सिच्युएशन आली आणि समजा त्याच्यात असं 1, 2, 3 रस्ते निर्माण झाले, एका इकडं आहे लाईफ पार्टनरला सपोर्ट करायचं, दुसऱ्या इकडं आहे स्वतःच्या आईबाबाला सपोर्ट करायचं, आणि तिसऱ्या इकडं आहे लेकरायला सपोर्ट करायचं, तर सगळ्यात पहिले तुमची प्रायोरिटी असली पाहिजे का तुमचा लाईफ पार्टनर जो आहे त्याला सपोर्ट करायचं. आणि त्याच्यानंतर सेकंड नंबरवर येते तुमची लेकरं, कारण त्याची निर्मिती तुम्ही स्वतः केली आहे. तुमची इच्छा होती लेकरं करायची म्हणून केली आहे, ते तुमची जबाबदारी आहे. म्हणून सेकंड नंबरवर ते येते त्या प्रायोरिटीवर. आणि त्याच्यानंतर येते मग तुम्ही आईबाबाची, कारण की आईबाबांनी तुम्हाला आतापर्यंत जगवलं आहे. तर असं नाही आहे का तुम्ही त्यांच्या डेटमध्ये आहे म्हणून का तुम्हाला नाही, तुम्हाला आतापर्यंत जगवलं 25-26 वर्ष, आता पुढचे 25-26 वर्ष तुम्हाला त्याला जगवा लागते परतफेड वगैरे म्हणून. असं नाही आहे. ते एक माणुसकी म्हणू शकतो आपण, का एक पुत्रधर्म म्हणतात. आता पुत्रधर्म म्हणजे आहे, मी ते शब्दात एक्सप्लेन नाही करू शकत आहे, कारण मी जे बोलू राहिलो ते काही काही लोकायले ऑफेन्सिव्ह वाटू शकते का कसा काय बा असा म्हणू राहिला, आईबाबाले थर्ड नंबरवर टाकू राहिला असं तसं. तर मी तेच सांगू राहिलो का माझे विचार हे वेगळे असू शकतात, तुमचे विचार हे वेगळे असू शकतात, कारण वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे एक्सपिरियन्स असतात लाईफचे. तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सेसनुसार तुम्ही तुमची विचारधारा बिल्ड केलेली असते लहानपणापासून. मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार माझी विचारधारा, म्हणजे मी ज्या गोष्टी पाहतो, मी जे पिक्चर पाहतो, सिरीज पाहतो, न्यूज पाहतो, मीम्स पाहतो, त्याच्यानुसार मी बिल्ड झालेलो आहे. तुम्ही जे पाहता त्याच्यानुसार तुम्ही बिल्ड झाले आहे. तुम्ही जर काही असे फॅमिलीचे पिक्चर पाहत असणार तर त्याच्यावर, म्हणजे आईबाबाचे पिक्चर पाहत असाल तर तुमचं आईबाबावर जास्त प्रेम असन. जे लोक रोमॅन्टिक पिक्चर पाहत असन त्याला थोडं आपल्या पार्टनरबद्दल काही जास्त हे असन. जे लहान लेकराचे पिक्चर पाहत असन ते लहान लेकरावर जास्त. तर तसं आहे ते. आपण प्रत्येक गोष्टीवर, फक्त पिक्चरच नाही तर प्रत्येक आपल्या जीवनात जे काही घडत असते, आजूबाजूला नेबरहूडमध्ये काही घडत असन, तुम्ही स्कूलमध्ये असता, कॉलेजमध्ये असता तेव्हा तुमच्यासोबत काही घडत असन, तुमच्या मित्रांच्या फॅमिलीजचा प्रभाव, आता मित्रांच्या फॅमिलीजमध्ये माहीत पडतेच ना शेवटी मित्रांच्या ह्याच्यात काय घरात काय होऊ राहिलं काय नाही होऊ राहिलं. म्हणजे जरी डायरेक्टली माहीत नसन पडत तरी थोडंसं कॉलेजमध्ये पसरते वगैरे माहीत पडते. न्यूजमध्ये काही होऊन जाते का तिकडं दुसऱ्या राज्यात बंगालमध्ये हे झालं, कर्नाटकमध्ये हे झालं, केरळमध्ये काहीतरी झालं, तर त्याचा प्रभाव तुमच्यावर पडते. आता कोणी न्यूज नसन ऐकत तर त्या गोष्टीचा प्रभाव त्याच्यावर नाही पडत, म्हणून त्याची विचारधारा वेगळी होऊन जाते. जो न्यूज ऐकते त्याच्यावर त्याचा प्रभाव पडते, त्याची विचारधारा वेगळी होऊन जाते. तर असं आहे, प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक माणसावर वेगवेगळा प्रभाव पडत असते. आता मी जे हे सगळं म्हणून राहिलो त्या गोष्टी आता मी तुम्हाला जर एक्सप्लेन करून तुम्हाला जर समजू राहिलं तर आता तुम्ही मला पाहून राहिले, माझी विचारधारा ऐकून राहिले, तुम्हाला जर पटन तर तुमची विचारधारा माझ्यासारखी थोडी चेंज होईल. तुम्ही जरी मला पूर्णपणे ॲक्सेप्ट नाही करणार, मी जे बोलून राहिलो ते तुम्हाला पूर्णपणे जरी मान्य नसन होत का बा नाही बा चुकीचं बोलून राहिला, बरोबर बोलून राहिला, काही काही म्हणून का थोडंसं बरोबर आहे, थोडंसं हे वाटू राहिलं, अजीब वाटू राहिलं, तर त्या प्रकारे तुम्ही तुमचं माइंडसेट थोडासा चेंज होऊ शकते. तुमचा नाही झाला तरी काही प्रॉब्लेम नाही, ते तुमचं विचारधारा आहे. तुम्हाला जशी लाईफ जगाची आहे तशी तुम्ही जगू शकता, कोणी तुम्हाला कंट्रोल करू नाही शकत. तुम्ही स्वतःचं डोकं वापरा, स्वतःची लाईफ जगा, त्याच्यानुसार स्वतःचे विचार निर्माण करा. तर अशी गोष्ट आहे ती.
तर माझी गोष्ट पटली असन तर व्हिडिओला लाईक करा आणि मला सबस्क्राईब करा. आणि गोष्ट जर नसन पटली तरी तुमची जर इच्छा असन व्हिडिओला लाईक करायची करू शकता. सबस्क्राईब पण तुम्हाला जर माया एवढं बडबड जे केली पुरा घंटाभर ते जर आवडली असन तर सबस्क्राईब करा. आणि तुमचे जर काही अजून एक गोष्ट, तुमचे जर काही विचार असणार या गोष्टीवर, मी जे सगळं काही बोललो त्याच्यावर तुमचे काही विचार असणार तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये सांगू शकता. म्हणजे मग कधी रिकामा टाईम भेटला तर त्याच्यावरही मी काही व्हिडिओ बनवीन कमेंटवर तुमच्या. तुम्ही जर काही मुद्दा मांडला एखादा चांगला त्याच्यावर मी काही व्हिडिओ बनवू शकीन. मला कंटेंट भेटून जाईन चांगलं करायसाठी. नाही तर तुमच्या तेवढा काही खास कमेंट नसला तर तुमच्या कमेंटवरच रिप्लाय करून टाकीन. कारण तशीही मला काही जास्त कमेंट तर येत नाही माझ्या व्हिडिओवर. तर अशी गोष्ट आहे. मग प्रायोरिटीज आपल्या स्ट्रेट असल्या पाहिजे. आपल्याला आपल्या डोक्याचा विचार करून, म्हणजे डोक्याचा विचार करून नाही, आपल्याला स्वतःचं डोकं वापरून विचार करून आपली लाईफ जगायची. आपल्याला जशी जगायची आहे तशी आपल्या एक्सपिरियन्सनुसार. असं नाही आहे का माझ्या आईनं असं सांगितलं, माझ्या बाबानं असं सांगितलं म्हणून मी असं केलं. कारण आता अजून एक गोष्ट, एक मला नवीन पोरगा भेटला. तो म्हणते का, आणि त्यानं सांगितलं का तो लय मोठा आर्टिस्ट आहे. त्यानं मला ड्रॉइंगही दाखवल्या आणि एवढ्या खतरनाक रे बा त्याच्या ड्रॉइंग लय जबरदस्त. मी म्हटलं तू करून काय राहिला म्हटलं. तो म्हणे ITत आहे म्हणे मी त्या पुण्यात. मी म्हटलं एवढा चांगला आर्टिस्ट आहे म्हटलं, ITत कायला गेला म्हटलं. मग तो म्हणे आता घरचे म्हणे का याच्यात लागून जाय त्याच्यात लागून जाय. लागून गेलो म्हणे मी म्हटलं अबे तर एवढा चांगला आर्टिस्ट आहे म्हटलं, तुझ्या टॅलेंट आहे म्हटलं. मग एक तर माझ्यात काही टॅलेंटही नाही, मी काय व्हिडिओ बनवतो बस, हे काय टॅलेंट झालं काय. मी काही आर्टिस्ट आहे नाही. मी म्हटलं एवढी चांगली मला जर ड्रॉइंग आली असती मी आता म्हटलं कुठं असतो म्हटलं. एवढा माझ्याजवळ हे पैशाचं काही हे नाही आहे म्हणा, पण म्हणजे लोक ओळखत असते म्हटलं मला. जर मी माझ्या ड्रॉइंग अशी इंस्टाग्राम वगैरेवर टाकले असते, वेबसाईट असतात वेगवेगळ्या त्याच्यावर टाकले असते, एक चांगला नावाजलेला आर्टिस्ट झालो असतो म्हटलं. लोकांनी मला ओळखलं असतं म्हटलं. असं नाही आहे का ड्रॉइंगच का कोणी सिंगर बनते, कोणी डान्सर, सगळ्यांचं आता. कारण इंटरनेट लय मोठी गोष्ट आहे आता. यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, एवढे सारे लोक पाहतो आपण. बम लोक फेमस झालेले असते त्याच्यामुळं टॅलेंट दाखवून. तर मी म्हटलं त्याला काय करून टाका लागत होतं म्हटलं. एवढा चांगला तू आर्टिस्ट आहे, ड्रॉइंग एवढे चांगले आहे तर झाला काहून नाही. तो म्हणे घरच्याईनं ते म्हणून, म्हणजे त्याचा नंबर लागला होता म्हणते कुठंतरी कोणत्या तरी कंपनीमध्ये. तर घरच्याईनं म्हटलं म्हणते का लागला आहे नंबर तर करून टाक. तर लागून गेलो म्हणे मी. तर मी म्हटलं का हे चुकीची गोष्ट आहे बा. कारण त्याला जे करायचं आहे, जे जीवनात स्वतःला करायचं असते, मी त्याला तेच सांगितलं का बा तुला आवडीचं जे आहे तुझ्या ते कर बा. तो म्हणे जाऊ दे म्हणे, आता जे लागलं ते लागलं म्हणे, चांगला पैसा गिसा आहे म्हणे तर चालू दे म्हणे. मी म्हटलं पण तुला इंटरेस्ट नाही राहिला म्हटलं ना. तो म्हणते का असंच ड्रॉइंग वगैरे काढत असतो म्हणते माझ्या फावल्या वेळेत. ते त्यालाही वेळ भेटत नाही म्हणते जास्त, आता कामातच राहतो म्हणते, घरी बसून काम करतो. हे घरी जातो म्हणते त्याचाही त्रास राहते म्हणते. त्याचं घर आहे इथं जिथं मी असतो आणि तो असते पुण्याले. तो म्हणे का मला घरी यायची इच्छा नाही होत म्हणे. घरी आलो का घरचं कटकट चालू होते म्हणे. घरच्या सगळ्याचा तोच प्रॉब्लेम राहते का आईबाबाचं, म्हणजे त्याचं ते वेगळं चालू राहते. आपलं म्हणजे मला काही त्याच्या घरी काय चालू राहते ते काही मी काही जास्त विचारलं नाही. माझे बस स्पेक्युलेशन्सच आहे. कारण प्रत्येकाच्याच घरी तसं राहते. माझ्या घरी आहे, तुमच्याही घरी असं. विचार पटले नाही का तिथं वादविवाद होणारच आहे. आता तुम्ही जर एकदम खतरनाकपणे तुमच्या आईबाबाच्याच पावलावर पाऊल टाकायचं असाल, तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही विचार तुम्ही करूच नाही शकत असणार, तुम्ही काही त्यांच्या विचारांवर तुम्ही प्रश्नच उठवायचेच नाही आहे बा, असं काही असेल तुमचं का तुम्ही जे सांगितलं बस ते मी केलं, एकदम वफादार कुत्ता बनल्यासारखं त्याचा, तसं जर असेल तुमचं तर ठीक आहे. म्हणजे हे चुकीचं नाही म्हणून राहिलो मी, पण म्हणजे स्वतःच्या डोक्याचा वापर न करणं ते एक प्रकारे चुकीचंच आहे ना. तर अशी गोष्ट आहे. हे बस एवढं म्हणायचं होतं मला का स्वतःच्या डोक्याचा वापर करा, स्वतः चांगलं जगा, एन्जॉय करा. मुद्दा काय होता, मी आलो कुठं, मुद्दा हा होता का पॅरेंट्सचं रिलेशनशिप आपल्या लेकरांसोबत कसं असायला पाहिजे, कुठपर्यंत येऊन पोहोचलो बोलता बोलता. मला
आणि सगळं अनस्क्रिप्ट मी बसलो होतो घेऊन. मी म्हटलं का चांगला व्हिडिओ बनवतो, स्क्रिप्टेड सगळं. मोबाईल घेऊन बसलो, जे लिहत बसलो. मी म्हटलं एवढं अरे काय लिहू राहिलो म्हटलं, हे लंब होत चाललं. त्याच्यापेक्षा म्हटलं जे माझ्या डोक्यात येईन ते तेव्हा म्हणून टाकीन. तर बसलो, डायरेक्ट कॅमेरा चालू केला आणि म्हणणं सुरू करून टाकलं. आता 1.5 घंट्याचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे. पाहतो आता कट करू किती होती तर ठीक आहे. समजलं मग मला मनाचं काय आहे फायनली. का तुम्ही तुमच्या मनानं लाईफ जगा. तुमच्या पॅरेंट्सनं जे काही तुमच्यासाठी केलं आहे ते पॅरेंट्सनी त्यांच्या मनानं केलेलं आहे, त्यांच्या आवडीनं केलं आहे. पॅरेंट्सला करायचं होतं म्हणून केलेलं आहे. तर तुमची काही अशी जबाबदारी नाही आहे का त्याची परतफेड करायची वगैरे म्हणून. कारण तुम्हाला करायची असली तर ते कधी तुम्ही करू नाही शकत. कारण त्याची 25 वर्ष त्याईनं जे कष्ट सहन केले आहे आपल्यासाठी ते कष्ट वेगळे. आणि त्याचं असं म्हणणं म्हणजे असं जगाचं म्हणणं असते का तुम्ही तेवढे कष्ट करू नाही शकत पॅरेंट्सला सहन करायसाठी. जरी आपण सहन करू तरी ते असते ना, भावना असते का बा त्याईनं जास्त मेहनत घेतली तर तुम्ही एवढी मेहनत नाही घेऊ शकत म्हणून त्याची काळजी घ्यायसाठी. आज जरी आपण केली समजा तेवढी मेहनत त्याच्यापेक्षा जास्तही केली तरी एक ते असते म्हणणं का बा नाही करू शकत म्हणून. तर आपण त्याला काही हे नाही करू शकत. ते आता सोसायटीचा तसा माइंडसेट आहे का पॅरेंट्स लय मोठी गोष्ट आहे म्हणून एकदम देवा. ते गाणं आहे ना, ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. एकदम देवाचं रूप दिलेलं आहे माँ बापले. तसंच ते गुरुवरही आहे तसंच. तर तो वेगळा मुद्दा होऊन जाते म्हणा. कारण काही महिन्यासाठी मी एक टीचरचा रोल केलेला आहे. मी टीचर होतो एका स्कूलमध्ये आणि तिथं त्या लेकरायले एकदम म्हणजे खतरनाक सवय पाया पडायची. माया एवढं त्याला ऑब्जेक्शन का काऊन बा पाया पडू राहिले, काही गरज नसताना. मी काय केलं आहे म्हणजे नवीन टीचर होतो. 2 महिन्यासाठी मी टीचर होतो. पहिल्या दिवशी गेलो मी तिथं वर्गाला शिकवलं, आले लेकरं पाया. म्हणजे काय ते म्हणजे हे आहे काय ते काय म्हणते बैलाचा झुंड का कोणाचं झुंड राहते ना, झुंड मे सुअर. हा सुअरचा झुंड. ते एकसार म्हणजे एकानं केली का सारे करायला लागले. म्हणजे करायचं आहे म्हणून करायचं आहे अशी गोष्ट झाली आहे ते पाया पडणं. म्हणजे कोणाचा जर आपण रिस्पेक्ट करून राहिलो तर ते आपल्या मनातून आलं पाहिजे का रिस्पेक्ट करायचं आहे. कोणी आलं का जा पाया पडा. मी काही केलंही नाही. पहिल्या दिवशी माया एवढं बेकार मी शिकवलं त्या लेकरायले. मला स्वतःला वाटू राहिलं काय अजून चांगलं शिकवू शकलो. काही नाही, लेकरं आले पाया पडासाठी. अरे म्हटलं काही विचार करा, काही करा, स्वतःचं डोकं लावा. तुम्ही कोणाची रिस्पेक्ट करून राहिले, कोणाला रिस्पेक्ट द्यायची आहे, कोणाला रिस्पेक्ट नाही द्यायची आहे ते स्वतः विचार करा. आता हा ठीक आहे टीचर आहे तुम्हाला शिकवू राहिला तर त्याची रिस्पेक्ट करायला पाहिजे. जर ज्ञान तुम्हाला देऊन राहिला, थोडंसं तुम्हाला समजून राहिलं. आता काही मुलांना समजून राहिलं, काही मुलांना नाही समजून राहिलं, सारे पाया पडू राहिले. अरे तुम्हाला जर काही समजून नाही राहिलं, एखादा टीचर जर तुम्हाला चांगलं समजून सांगून नाही राहिला तर तुम्ही त्याची रिस्पेक्ट कशी करू शकता. त्या टीचरले जर तुमची काळजी नसन, तो जर बस सिलेबस संपवासाठी शिकवू राहिला कसा तरी आणि सिलेबस संपवायचा आहे फटकन आणि त्याला तुम्हाला काही घेणं देणं नसन का तुम्हाला समजलं नाही समजलं तर त्याची रिस्पेक्ट करून काही फायदा आहे नाही ना. ते गोष्ट सांगितल्या जाते एकलव्याची का एकलव्यानं त्या अंगठा कापून दिला होता गुरुदक्षिणेसाठी. एवढी त्या टीचरची रिस्पेक्ट होती. अरे काऊन, कारण त्यानं तो शिकला पुरा. जरी ते टीचरनं त्याला हाकललं असन का तू दुसऱ्या जातीचा आहे वगैरे त्याच्यामुळं आणि तरी मग गुरुदक्षिणा मागितली. कारण त्यानं ते मूर्ती बांधली होती त्या टीचरची. तसं ते टीचरचंही एक हे आहे म्हणा का ते नव्हतं करा लागत. ते चुकीची गोष्ट होती का त्यानं स्वतःनी शिकवलं वगैरे. त्या गोष्टीत नाही जाऊ आपण, त्यानं लय कॉन्ट्रोवर्सी होईल, ते वेगळी गोष्ट आहे. तर मी इकडं माझी गोष्ट सांगू राहिलो का मी जेव्हा टीचर होतो असे लेकरं पाया पण त्याला मजा वाटे. मी जेव्हा म्हणत होतो त्याला का नका पडू बा पाया, त्याला असं उचलत होतो. ते असं मी समोर गेलो का मागून ये पाया पडा, मागून हात लावासाठी आणि हसत होते, खेळ पळून जात होते. म्हणजे काय खेळ आहे काय हे कोणाचा पाया पडणं, कोणाला रिस्पेक्ट देणं. पहिली गोष्ट म्हणजे पाया पडणं हा कॉन्सेप्ट जो आहे तोच मला लय अजीब वाटते. पाया पडण्याचा अर्थ मला आजपर्यंत समजलं नाही. जसा मला वाटते पाया पडणे म्हणजे का आम्ही बा तुमच्या पायात राहतो असं.
रफली त्याचा अर्थ असा मी डिड्यूस केला आहे. मला काही प्रॉपर अर्थ माहीत नाही, कारण मी जीवनात आजपर्यंत कोणाच्या पाया पडलो नाही आहे. हां, कोणाला जर रिस्पेक्ट द्यायची असेल थोडंसं असं हात घेऊन वाकाचं, थोडंसं हे करायचं असं, पण एकदम पायाच पडतो. पाया पडणे म्हणजे कोणाला जर ॲक्च्युअल अर्थ त्याचा माहीत असेल तर सांगा मला कमेंट्समध्ये. पण पाया पडणे हा मला कॉन्सेप्ट कधी पटलाच नाही आहे. पाया पडणे म्हणजे तुम्ही त्याच्या पायात पडून राहिले, तुम्हाला त्याच्या पायाच्या लेव्हलचं समजून राहिले, हे लय चुकीची. म्हणजे तुम्ही रिस्पेक्ट करायच्या लायकीचे नाही आहे. एवढी बेकार परिस्थिती होऊन जाते ना, काही तुमची काही आहे का नाही आहे. म्हणजे तुम्ही कोणाचेही असो, टीचर असो, पॅरेंट्स असो, अजून कोणी नातेवाईक असो, मोठे आप्पाजी आजी ते असो, त्यांच्या तुम्ही पाया पडून राहिले म्हणजे तेवढी त्याची लायकी असली पाहिजे. मोठ्या लोक बस वयानं मोठे आहे किंवा प्रोफेशननं मोठे आहे म्हणून मी पाया पडू राहिलो, तर ते मला थोडं अजीब वाटते. कारण काही काही लोक राहते एवढे वाईट सवय असते. कोणी दारू पिऊन येते, कोणाला नशा गिशा करायचं राहते, कोणाची अजून काही लय वाईट सवय आहे जगात. आता मी काही सगळ्या सांगत बसत नाही, पण तुम्ही समजून घ्या कोण कसं असते. आणि मग घरचे म्हणते का त्याच्या पाया पड, काका आले त्याच्या पाया पडा, मामा आले त्याच्या पाया. आता त्याला कोणत्या काय गोष्टी करते ते त्याचं त्यालाच माहीत. घरच्याही माहीत असते काय याले हे वाईट सवयी आहे, तरी म्हणते पाया. अरे काही रिस्पेक्टेबल असला तर पाहिजे तो माणूस त्याच्या पाया पडासाठी. आता मला माहीत आहे माझ्यात कोणत्या वाईट सवयी आहे. माझ्यात वाईट सवयी आहे. मी असा नाही म्हणून राहिलो का मी एकदम परिशुद्ध व्यक्ती आहे म्हणून. माझ्यातही वाईट सवयी आहे. म्हणून जेव्हा लेकरं माया पाया पडत होते तेव्हा मला वाटत होतं का मी एवढा काही रिस्पेक्टेबल आहे नाही, मला माया कोण पाया पडते. बाकीची जेव्हा म्हणजे बाकीचे टीचर्स कसे होते मला काही माहीत नाही, म्हणून मी काही बाकीच्यांना जज करू शकत नाही. कारण तेव्हा तर म्हणजे शाळेत सगळे चांगलेच राहते. मी चांगलाच होतो शाळेत, म्हणूनच लेकरं माझ्या पाया पडत होते का नाही. ते तर लेकरं म्हणजे विचारही नव्हते करत म्हणा का हे चांगलं आहे हे नाही आहे पाया पडणं वगैरे. बस ते एक रिच्युअल झालं होतं त्यांचं. का शाळा सुटली का शिक्षकाच्या जो कोणी मास्तर समोर दिसला त्याच्या जाऊन पाया पडून टाका. म्हणजे एक गेम होता त्यांच्यासाठी बेसिकली. त्यांना सवय कशी लावली होती म्हणजे कारण मी नवीन होतो त्या शाळेमध्ये. शाळा आहे खूप वर्षापासून चालू, तर लहानपणापासून त्यांना शाळेनी सवय लावली का घरच्याही सवय आहे काय आहे मला काही माहीत नव्हतं. म्हणून मी काही जास्त काही त्याच्यावर म्हणजे बस पाया पडू नका हे मी विद्यार्थ्यांना सांगत होतो. काही विद्यार्थ्यांना ऐकलं, त्यानं माया पाया पडणं बंद केलं. काही गेम जे लहान लेकरं होते त्याला ते गेम वाटत जाय, ते मागून येऊन पाया पडून पळून जात जाय, हसत जाय. तर ते कसं रिस्पेक्ट म्हणजे पाया पडण्याचा जो पुरा कॉन्सेप्ट आहे त्याच्यातून मग पुरा ते अर्थच चालला जाते ना. का तुम्ही जर त्याला गेम समजू राहिले तर काही त्याच्यात ज्या गोष्टीपासून ते चालू झालं होतं, ते कॉन्सेप्ट जो चालू झाला होता पाया पडणे, त्याच्यातून पुरा त्याचा अर्थच चालला जाते, निरर्थक बनून जाते ते गोष्ट. जर तुम्हाला रिस्पेक्ट तुम्ही कोणाला कशी देऊन राहिले तेच जर त्याच्यातून चालला गेला तर ते रिस्पेक्टच नाही राहत ना. जर तुम्ही पाया पडून राहिले तर अशी गोष्ट आहे ती. तर डोकं लावा, आपली जिंदगी जगा. ठीक आहे, झाला 2 घंटे लय लंबा होऊ राहिला व्हिडिओ. तर ठीक आहे, मला जेवढं बोलायचं होतं मी बोललो. तर तुम्हाला जेवढं समजलं असेल तेवढं तुम्ही समजून घ्या. जर तुम्हाला नाही समजलं असेल तर ते तुमचा मुद्दा आहे. तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असेल तर कमेंट्समध्ये अवेलेबल आहे. मी कमेंट करू शकता, मी रिप्लाय देणार. आणि जर काही तुमचा प्रश्नाला असा दमदार वाटला, मला जर वाटलं का त्या गोष्टीवर व्हिडिओ बनवला पाहिजे तर मी त्या गोष्टीवर व्हिडिओ बनवीन. त्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. ठीक आहे, चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एन्जॉय, बाय बाय. आणि हो रे बा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.